या संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड आपली संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न करतोय। तर कराडने कोट्यवधींची संपत्ती जमा केल्याचं उघड झालंय। त्यामुळे तपास यंत्रणांकडून या संपत्तीवर टाच आणण्यापूर्वीच कराडने हा नवा खेळ सुरू केलाय। वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा, कोट्यवधींची संपत्ती वाचवण्याची धडपड। संपत्ती इतरांच्या नावे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न। वाल्मिक कराड भोवती कायद्याचा फास आवळला गेला। त्याच्यावर मकोकाची कारवाई झाल्यानं कराड आता कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकलाय। त्यामुळेच आता त्याला आपली संपत्ती हातून जाण्याची भीती सतावू लागली आहे। कारण गेल्या काही वर्षात कराडनं कोट्यवधींची माया जमा केली। आता ही संपत्ती वाचवण्यासाठी कराडकडून प्रयत्न केला जात असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाही। कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाहीये। आका, बाका, चुका, तुका, सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत। आणि आता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफर सुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे। आम्ही एसआयटीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। वाल्मिक कराडनं बीड, अहिल्यानगर आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात संपत्ती घेतल्याचं समोर आलं। तसंच त्यानं आपल्या जवळच्या व्यक्तींच्या नावे संपत्ती खरेदी केल्याचा दावा सुरेश धस यांनी केला। सुदाम बापूराव नरोडेच्या नावे बीडच्या सिमरी पारगावमध्ये 50 एकर जमीन खरेदी करण्यात आली। सोलापूरच्या शेंद्रा गावात कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे 50 एकर जमीन आहे। मनीषा सुदाम नरोडेच्या नावे बीडच्या माजल गावात 10 ते 12 एकर जमीन आहे। तर योगेश सुदाम काकडेच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन खरेदी करण्यात आल्याचा दावा धस यांनी केलाय। सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफसी रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफसी महाराज एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे। वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे। तिथं एक शॉप असं काढतायत, 7 शॉप आकाने बुक केलेत। 7 एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। ज्योती मंगल जाधवच्या नावावर अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये 10 ते 15 एकर जमीन। तर संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावे पुण्याच्या एफसी रोडवर 608 क्रमांकाचं शॉप आहे। एवढंच काय, पण कराडच्या पत्नीचे इथं 3 शॉप आहे। तर वाल्मिक कराडनं एफसी रोडवर 4 शॉप घेतले, त्याची किंमत 40 कोटी रुपये। वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरनं तर पुण्याच्या मगरपट्टा परिसरातल्या एका आलिशान इमारतीचा संपूर्ण फ्लोर विकत घेतला, त्याची किंमत 75 कोटी रुपये आहे। आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4, म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं, 7 5 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी। 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये। वाल्मिक कराडनं आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावे ही कोट्यवधींची संपत्ती केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। याच संपत्तीमुळे त्याला ईडीनं नोटीस बजावली होती। जे छोटे आका आहेत यांना 2/2/2022ला ईडीची नोटीस आलेली आहे। ईडीच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली। एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली। ती का नोटीस आली? कराडवर मकोकाची कारवाई झाल्यानं त्याची संपत्ती
ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कराडकडून ही कोट्यवधींची संपत्ती वाचवण्याची धडपड तर केली जात नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.